अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अमरावती दौरा असताना त्यांनी अनेक कार्यक्रमात आपली हजेरी लावली। 21 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात भव्य कामगार लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते हजारो लाभार्थ्यांना गृहोपयोगी व साहित्याचे वाटप करण्यात आले। या दरम्यान भाजप पदाधिकारी वतीने पालकमंत्री पाटील यांना एकवीरा अंबा मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे 21 फेब्रुवारीला अमरावती शहरात दौरा आयोजित असताना त्यांनी अनेक कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तर अनेक शासकीय कार्यालयाचे उद्घाटनही केलेत। या दरम्यान भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा वतीने आयोजित करण्यात आलेल्या बांधकाम कामगार लाभार्थी मेळाव्यात सुद्धा पाटील यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील सभागृहात उपस्थिती दर्शविली। या ठिकाणी शहर ग्रामीण भागातील हजारो बांधकाम कामगार हजर झालेत। सर्व बांधकाम कामगारांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गृहोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले। यांच्यानंतर शहीदा परवीन शेख मोहसिन यांनी मंचावर यावं। त्यानंतर वैशाली उल्हास लपडे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, माजी नगरसेवक तुषार भारतीय, महिला पदाधिकारी निवेदिता चौधरी यांच्या हस्ते पाटील यांना एकवीरा अंबा मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केलेत। महिलांचा महिला मोर्चा, युवकांचा युवक मोर्चा, शेड्यूल कास्टांचा म्हणजे अनुसूचित जातीचा, अनुसूचित जातीतील बांधवांचा अनुसूचित जाती मोर्चा, तसा असे एकूण 40 वेगवेगळी कामं आपण केली की समाजामध्ये वेगवेगळ्या नावाने काम करतात। कामगार काम करतात, शेतकरी काम करतात, त्यांचे प्रश्न समजून घेता यावे, त्यांचे प्रश्न सोडवता यावे। सगळे एकत्र आले तर त्यांचे वेगवेगळे प्रश्न समजून घेता येते। म्हणून मग वेगवेगळे मोर्चे, वेगवेगळ्या आघाड्या, वेगवेगळे विभाग केले आहेत। त्यात भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या वतीने कामगार लाभार्थी मेळावा व गृहोपयोगी भांडी सेट वाटप सोहळा या ठिकाणी होतोय। त्याला व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतले खासदार जे अमरावती निवासी आहेत डॉक्टर अनिल बोंडे उपस्थित आहेत। त्याचं माझ्या आधी भाषण झालं। व्यासपीठावर प्रामुख्याने आपले कामगार मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव भरगुडे उपस्थित आहेत। संघटना बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली। ते त्यांचं काम पाहून कामगार मोर्चाचं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष त्यांना केलं असे बाळासाहेब टेमकर उपस्थित आहेत, सरचिटणीस हनुमंत राणगे उपस्थित आहेत, प्रदेश सचिव भूषण पाटील आहेत। मी सकाळी स्टेशनवर उतरल्यापासून माझ्या स्वागतापासून भाग्यश्रीताईंना पाहतोय हे बाई घरी दुर्लक्ष होईल, पण भाग्यश्रीताईंनी जबाबदारी घेतली ह्या मेळाव्याची आणि अतिशय उत्तम हा मेळावा पार पडतो आपण अशा कामगार मोर्चाच्या सरचिटणीस भाग्यश्रीताई देशमुख उपस्थित आहेत। रणजित बेडशीकर पश्चिम विदर्भ अध्यक्ष भाजप कामगार मोर्चा, अण्णासाहेब पवार सदस्य, आशिष ढोबळे सदस्य, अनिल बोंडेंनी भारतीय जनता पार्टी माननीय मोदीजींनी तुम्हा सगळ्यांसाठी काय केल्याची मांडणी केलेली आहे ते मी पुन्हा मांडणार। ते जर आपल्याला आधी माहिती होतं, बोंडेंनी सांगितलं, ते मी पुन्हा मांडणार नाही। मी प्रामुख्याने आपण जे काम करता वेगवेगळ्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतो, ते कामगार म्हणून काम करत असताना केंद्राने आणि राज्याने तुमच्या आयुष्यात सुख यावं, तुमच्या आयुष्यात समृद्धी यावी, तुमच्या आयुष्यामध्ये सुरक्षितता यावी, तुम्ही सुरक्षित राहावं। कामगार म्हणून काम करताना ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून तुम्हाला
वायुगतीने जातात, तुम्ही सुरक्षित राहा. यासाठी केंद्र व राज्य काय करत आहे, त्याचा फायदा कसा घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आहे. मी कामगार मोर्चाच्या महिला ज्या दारिद्र्य रेषेखालचं कार्ड आहे त्यांना 27 लाख महिन्याला एक साडी मोफत द्यायला सुरुवात केली. आता ती साडी त्या रेशनिंग दुकानामध्ये आली आहे की नाही, प्रत्येक दारिद्र्य रेषेखालचं कार्ड असणाऱ्या ताईला ती मिळते की नाही, ही बघण्याची जबाबदारी कार्यकर्ते. नाहीतर तो रेशनिंगच्या दुकानदार काय करणार, 2 वाटणार आणि 200 घरी घेऊन जाणार. रेशनवरच्या धान्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा रेशनचा दुकानदार एकतर लोकांचं तुमचं लक्षात असतं, तुम्ही वेळेवर जाऊन घेत नाही. तसं मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून ते स्वतः गरिबीमध्ये जगले, गरिबीमध्ये वाढले. त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि वडिलांबरोबर हे पण किटली धरून मागे धावत जायचे, कारण ट्रेन सुटली की धावा सुरू होते. वडील पुढे जाऊन आहेत पैसे घ्यायला, मोदीजी मागे जाऊन ती बाटली घेऊन कप धुण्याची बाटली आणि किटली. अशा गरिबीत मोदी वाढल्यामुळे मोदीजींनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला. जसं गॅसचा उल्लेख झाला, घरांचा उल्लेख झाला, टॉयलेटचा उल्लेख झाला. लांबून पाणी आणावं लागतं, पण प्रत्येकाला आपल्या घरी पाणी मिळायला पाहिजे असं आग्रह मिळायला पाहिजे. माझ्या ताईला पायपीट करावी लागू नये 1 किलोमीटर लांबून पाण्यावर, अशा बारीक 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 गोष्टींचा विचार केला. तसं कुठलाही देश 3 जणांवर प्रामुख्याने चालतो. एक, तुम्ही आहात कामगार, म्हणजे काम करता म्हणून कारखाने चालतात, तुम्ही काम करता म्हणून इमारती उभे राहतात, तुम्ही काम करता म्हणून घरं उभी राहतात. असं एक वर्ग आहे कामगार.